नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी गुड इव्हिनिंग. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे, शौर्य करिअर अकॅडमी नाशिक. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, आपण तुमच्या स्पर्धा परीक्षेचा विचार करता. तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात. तुम्हाला खाकी वर्दी कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळवायची आहे आणि म्हणून त्यात भर पाडण्यासाठी किंबहुना तुम्हाला 100% तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सराव चाचणी परीक्षा घेत आहोत. आत्तापर्यंत आपण मिश्र प्रश्नांचे प्रकार वगैरे पाहिले, प्रश्न पाहिले. मग त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे एखाद्या जिल्ह्याची जी प्रश्नपत्रिका असते त्याच्यामध्ये गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, GK असेल, याचा आपण अभ्यास करत होतो. परंतु मागील आठवड्यामध्ये मात्र आपण काय केलं, 100 मार्काचे गणित, 100 मार्काची बुद्धिमत्ता, 100 मार्काचा मराठी, 100 मार्काचा GS असे पेपर आपण घेतले. पैकी 100 मार्काचा मराठीचा जो विश्लेषणात्मक किंबहुना प्रश्नांची काठिण्य पातळी लक्षात घेऊन आपण ज्याला मिश्र प्रश्न म्हणतो ते सर्व मिश्र प्रश्न घेतले आणि त्याचा 100 मार्काचा पेपर बनवला. परंतु त्यामध्ये मागील भागामध्ये आपण 25 प्रश्न, 1 ते 25 प्रश्न सोडून घेतलेली होती आणि आता मात्र आपण 26 ते 50 ही जे काही पुढील 25 प्रश्न आहे या 25 प्रश्नांच्या उत्तरांची शहानिशा करणार आहोत, चर्चा करणार आहोत. याचं उत्तर हेच का, तेच का, असंच का, तसंच का, हे सगळं आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तुमचं जेवढं वय आहे त्याच्या तिप्पट माझा शिकवण्याचा अनुभव आहे आणि म्हणून मी जी उत्तरं तुम्हाला सांगणार आहे, ज्या उत्तरांची आपण शहानिशा करणार आहोत ती योग्य पद्धतीनेच असेल याची खात्री बाळगा. चला तर आपण सुरुवात करूया. सुरुवात करत असताना या ठिकाणी 26वा प्रश्न विचारलेला आहे. इथं पहा, विसर्ग संधी नसलेलं उदाहरण ओळखून अचूक पर्याय निवडा. इथं काय म्हटलेलं आहे रे, विसर्ग संधी नसलेलं. इथं शब्द वापरलेला आहे. काय शब्द वापरलेला आहे, विसर्ग संधी नसलेलं. आता विसर्ग संधी नसलेलं याचा अर्थ मग इथं जर पाहिलं, पुरस्कार, पुर अधिक कार बरोबर पुरस्कार. विसर्ग कोणती क्रू धातूची रूपं आहेत. नंतर वयस्कर हे पण विसर्ग संधीचं उदाहरण आहे. निष्कारण हे पण विसर्ग संधीचंच उदाहरण आहे, बरोबर. मग आता याच्यामध्ये तुम्हाला निश्चित असा योग्य उत्तर विसर्ग संधी नसलेलं उदाहरण ओळखून अचूक पर्याय निवडा. मग पुरस्कार विसर्ग संधीचा आहे, वयस्कर पण आहे, निष्कारण विसर्ग शकार संधी आहे, परंतु नाहीसा याचा काय होतो रे, नाही अधिक असा, बरोबर. नाहीसा म्हणजे इथं काय आहे, ई, इथं काय आहे, अ. मग आता इथं काय झाला, ई कायम आहे आणि याचा काय झाला रे, लोप झाला. आणि म्हणून हे जे उदाहरण आहे हे आहे पररूप संधीचं उदाहरण आहे. कोणती संधी, सॉरी, पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. कोणती संधी आहे रे, पूर्वरूप. हे पक्क तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ही कोणती संधी आहे, पूर्वरूप. कारण पहिला स्वर ई कायम आहे आणि अचा काय झाला रे, लोप झाला. म्हणून हा जो काही प्रकार आहे याला म्हणायचं पूर्वरूप संधी. कोणती संधी आहे रे, ही पूर्वरूप संधी. हे पक्क तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून इथं पूर्वरूप संधीचं हे उदाहरण आहे. मग इथं जर पाहिलं तर अचूक पर्याय निवडा. काय, नसलेला म्हटलेला आहे आणि म्हणून हे सोर संधीचं उदाहरण आहे. सोर संधीमध्ये ही मराठी विशेष संधी आहे, याला म्हटलं जातं पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी. आणि मग बाकीची जी उदाहरणं वगैरे आहे ती उदाहरणं कशाची आहे रे, हे पुरस्कार, वयस्कर, निष्कारण ही मात्र विसर्ग संधीची उदाहरणं आहेत. आणि इथं नसलेलं म्हटलं होतं. झाला ना पहिला प्रश्न क्लिअर, एकदम क्लिअर झाला. त्याच्यामध्ये आता शंका घेण्याचं कारण नाही. कारण पुरस्कार, वयस्कर, निष्कारण हे विसर्ग संधीची उदाहरण आहे आणि नाहीसा ही मराठी विशेष पूर्वरूप संधी आहे. पुढे 27वा प्रश्न. खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार आहे. स्वार, स्वार का मतलब होता है अनुस्वार. अनुस्वार म्हणजे पाठीमागून येऊन डोक्यावर स्वार झालेला. अनुस्वार व विसर्ग यांच्या अगोदर सोर येतो म्हणून त्यास काय म्हणायचं, स्वरादी असे म्हणतात. जसं इथं पहा, एक शब्द घेतला अंबारी. अंबारी. आता हा अनुस्वार आहे आणि त्याच्या अगोदर हा अ नावाचा सूर आहे. अच्या डोक्यावर तो येऊन बसला म्हणून त्यास म्हणायचं अनुस्वार.
इथं शब्द दिलेला आहे इंग्रजी. काय शब्द दिलेला आहे रे? इंग्रजी. इंग्रजी म्हटल्यानंतर या ठिकाणी हा अनुस्वार आहे, पण ई नावाचा काय आहे रे? स्वर आहे. मग अनुस्वार व विसर्ग यांच्या पाठीमागून येऊन डोक्यावर स्वार झालेला. म्हणून उत्तराचा जर विचार वगैरे केला तर उत्तराचा विचार करत असताना तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे अ उत्तर बरोबर आहे आणि ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चुकीची आहेत. ठीक आहे, बरोबर. चलो आगे. इंग्रजीत अनालिसिस वरून काय मराठी व्याकरणात टिंबटिंब आला आहे. वाक्यशास्त्र विचार. काय आलेला आहे रे? वाक्यशास्त्र विचार. कारण इथं जर आपण पाहिलं तर मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. अनेक वर्ण ठराविक क्रमाने एकत्र आल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतो. अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य म्हणतात. आणि आपली जी काय भाषा आहे ती भाषा त्या वाक्यांवरती विविध प्रकारे म्हणजे रचनामूलक असेल, स्वरूपमूलक असेल, त्याचं एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्रानुसार ते व्याकरणिक जे काही घटक आहे ते त्याच्यामध्ये बसत असतात आणि म्हणून त्याला व्याकरणशास्त्र विचार असे म्हणतात. पुढे 30वा प्रश्न. विसर्गाच्या पुढे क्रू धातूची रूपे आल्यास विसर्गाचा स होतो, विसर्गाचा स्क होतो, स होतो. याचा अर्थ पूर अधिक कार बरोबर पुरस्कार, निश अधिक तेज बरोबर निस्तेज, मनस अधिक ताप बरोबर मनस्ताप. इथं पहा, मनस अधिक ताप बरोबर मनस्ताप. मनस अधिक ताप बरोबर मनताप. ओके. विसर्ग संधीमध्ये संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर विसर्ग संधीमध्ये संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर पहिल्या शब्दाच्या शेवटी जर स येतो व त्यापुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होऊन संधी होते. क्रू धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा स होतो. आता विसर्गाचा स होतो याचा अर्थ क्रू धातूची रूपे आल्यास म्हणजे हे काय आहे रे? हे याचं उत्तर आहे मनस अधिक ताप. विसर्गाचा स होतो. पहा रे मित्रांनो, इथं प्रिंट मिस्टेक आहे बरं का. मी तिथं स चा वापर केला ना, बरोबर. आता इथं काय पाहिजे होतं माहिती आहे का? असाच क. लक्षात येतं ना. आता क्रू धातूची रूपे आल्यास, क्रू धातूची रूपे आल्यास याचा अर्थ इथं लगेच प्रश्नाने बगल मारली, लगेच प्रश्न बदलला. आता विसर्गाच्या पुढे क्रू धातूची रूपे आल्यास, क्रू धातूची रूपे आल्यास याचा अर्थ कृतीयुक्त धातू आहे. कृतीयुक्त धातूमध्ये पूर अधिक कार बरोबर पुरस्कार, तीर अधिक कार बरोबर तिरस्कार, तीर अधिक कार बरोबर तिरस्कार, तीर अधिक कार बरोबर तिरस्कार, नम अधिक कार बरोबर नमस्कार, भा अधिक कर बरोबर काय येईल रे? भास्कर. ओके. विसर्ग संधीमध्ये संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर विसर्गाच्या पाठीमागे अ किंवा आ नावाचा सूर असतो. पुर, तिर, नम, भास्कर. आ नावाचा सूर असतो. कोणता सूर असतो रे? आ नावाचा सूर असतो. व त्यापुढे कोणतेही व्यंजन आल्यास विसर्गाचा स्क होऊन संधी होते. विसर्गाचा काय होतो रे? स्क. असा शब्द पाहिजे बरं का. इथं स्क होऊन संधी होते आणि म्हणून याच्यामध्ये क्रू धातूची रूपे पुरस्कार उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तरं चुकीची आहे. मग विसर्ग संधीमध्ये विसर्ग उकार संधी, विसर्ग रकार संधी, विसर्ग सकार संधी, विसर्ग शकार संधी, विसर्ग कार संधी, विसर्ग कायम संधी, अशा पद्धतीने विसर्ग संधीमध्ये त्या संधीचे जे काही नियम वगैरे आहे, उकार, रकार, सकार, शकार, कार, कायम, तर हे नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग आता तुमच्या पक्क लक्षात आलं. काय लक्षात आलं रे पक्क? की या ठिकाणी पुरस्कार हे उदाहरण बरोबर आहे आणि हे बाकीची उदाहरणं चुकीची आहे. क्रू धातूची रूपे येऊन स्क तयार होतो. नमस, पुरस असं. ठीक आहे. 31वा प्रश्न आहे, मराठीत नामाचे मुख्य प्रकार किती?
आपली जी काही मराठी भाषा आहे या मराठी भाषेमध्ये नामाचे प्रकार मुख्य किती? तर मित्रांनो 3 प्रकार दाखवलेले आहे. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणजेच सामान्य नाम, दुसरं विशेष नाम, विशेष नाम. ओके. आणि त्यानंतर आहे भाववाचक नाम. विशेष नामानंतर काय आहे रे? विशेष नाम. आणि विशेष नामानंतर आहे भाववाचक नाम. भाववाचक नाम, भाववाचक नाम. ठीक आहे. मग आता तुमच्या लक्षात येतंय की या ठिकाणी नामाचे मुख्य प्रकार 3. या वयात तुला असे वागणे शोभत नाही. वागणे. आता वागणे हे कोणतं नाम आहे? वागणे भाववाचक नाम आहे, विशेष नाम आहे, धातू साधित आहे की सामान्य नाम आहे? शोधा उत्तर. बरोबर काय आहे सांगा. चला पटापट. कोणत्या प्रकारचं नाम आहे वागणे? चला शोधा लवकर. चला पटापट. या वयात तुला असे वागणे शोभत नाही. वागणे शोभत नाही. तर मित्रांनो इथं तुम्हाला परफेक्ट लक्षात यायला पाहिजे की या वयात तुला हे वागणे शोभत नाही. मूळ धातू काय आहे रे? मूळ धातू वाघ. वाघ या धातूला कृदंत लागलं ने, शब्द तयार झाला वागणे. काय शब्द तयार झाला रे? वागणे. मग याचं जे उत्तर आहे तर याला म्हणायचं धातू साधित नाम. कोणतं नाम म्हणायचं रे? धातू साधित. ठीक आहे. आता पुढे पहा, पुढचा प्रश्न काय आहे ते. आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे 32व्या नंतर 33वा जो काही प्रश्न आहे तो 33वा प्रश्न आपल्याला अभ्यासायचा आहे. आता 33व्या प्रश्नाचा जर विचार वगैरे केला तर काय आहे पहा. सृष्टीला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द कोणता? सृष्टी. आता सृष्टी, व्हाट इज मीनिंग बाय सृष्टी? डू यू अंडरस्टैंड सृष्टी का मतलब क्या होता है? सृष्टीला ओळखण्यासाठी, सृष्टी म्हणजे नाम. ही नाम उत्तर बरोबर आहे. आणि ही बाकीची उत्तरं कशी आहे रे? चूक आहेत. बाकीची उत्तरं चूक आहेत. ठीक आहे. पुढे काय म्हटलेलं आहे पहा. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? नाही म्हटलेलं आहे. आता धैर्य भाववाचक आहे, समता भाववाचक आहे, नवलाई भाववाचक आहे. परंतु इथं शांतता पाहिजे होतं. इथं फक्त शांत म्हटलेलं आहे. तर शांत हे नाही भाववाचक नाही, शांतता भाववाचक नाम आहे. शांत वेगळं आणि शांतता वेगळी. लक्षात येतं ना? बरोबर. शांत. आता शांत हे प्रॉपर पण होऊ शकतं म्हणून तो नाम नाही म्हटलेलं आहे शांत. पुढे उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडवण्यासाठी कोणता प्रत्यय उपयोगात येईल? प्रत्यय हे नेहमी शेवटी असतात. हे पहा, उदारता, औदार्य. बरोबर. म्हणजे एक उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चूक आहे. आपण म्हणतो त्याने लय उदारता दाखवली, मला मदत केली, औदार्य. बरोबर. पुढे 16 सोमवार हे कोणतं नाम आहे? बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. 16 सोमवार ज्या वेळेस या ठिकाणी काय एखादं नाव हे अनेक वचनात वापरलं जातं त्यावेळेस त्याचं सामान्य नाम होतं. विशेष नामे ही ज्या वेळेस अनेक वचनी रूपात वापरली जातात त्यावेळेस त्याचं काय होत असतं रे? तर त्यावेळेस त्याची सामान्य रूपे तयार होतात. जसं आमच्या गल्लीत 3 नारद आहे. नारद हे प्रॉपर नाउन झालं, पण नारद म्हणजे कळीचे नारद, कळी लावणारे. बरोबर. मग लगेच त्याचं सामान्य नामामध्ये रूपांतर होतं. म्हणजे प्रश्न कसा विचारलेला आहे याच्यावरती 16 सोमवार हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर उत्तर आहे तुमचं सामान्य नाम आहे. 100% गॅरंटेड. इकारांत नामे स्त्रीलिंगी असतात मात्र काही इकारांत पुल्लिंगी असतात. त्याची उदाहरणं व्यावसायिकांची. व्यावसायिक का मतलब क्या होता है? धोबी. पहा, धोबी इकारांत स्त्रीलिंगी नाम मात्र काही इकारांत नामे पुल्लिंगी असतात.
आता इकारांत स्त्रीलिंगी जसं धोबी, तिली, बरोबर, धोबी, बी ई. आता धोबी म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. आता धोबी, धोबीनं असं होतं, बरोबर. पण धोबी हे इकारांत नामे स्त्रीलिंगी असतात, मात्र काही इकारांत नामाचे पुल्लिंगी असतात, ती टिंब असतात. तर याचं उत्तर आहे व्यावसायिकांची. काय उत्तर आहे? व्यावसायिकांची. पुढे आता पुढचा पर्याय काय सांगतो पहा, कितवा प्रश्न आहे रे हा. पुढचा प्रश्न आहे 38वा. आता हा 38वा प्रश्न काय आहे पाहूया. 38. आता 38वा प्रश्न काय आहे पाहून घ्या रे. हे पहा, पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारक अर्थ असलेले वाक्य लिहा. मी नदीच्या काठाने गेलो, तो दिवसाचा चालतो, तो घरातून बाहेर पडला, तू रामाला पुस्तक दे. चतुर्थीचा कारक अर्थ आहे संप्रदान. संप्रदान म्हणजे दुसऱ्याला दान देणे. ज्याला दान दिले जाते ते संप्रदान असते. म्हणजे हे उत्तर 4 बरोबर आहे. बाकीचे जे उत्तर वगैरे आहेत ती बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चुकीची आहेत, बरोबर. वाक्य विचारात विभक्तीचे किती अर्थ सांगितलेले आहेत? तर वाक्य विचारात विभक्तीचे 2 अर्थ सांगितलेले आहेत. 100% किती आहेत रे? 2 अर्थ आहेत. वाक्य विचारामध्ये किती आहेत? 2 अर्थ आहेत. विभक्ती म्हटलेला आहे. विभक्तीमध्ये मित्रांनो तुम्हाला 2 शब्द प्रकार, एक असते शब्दाची प्रकृती, दुसरी असते विकृती. एक आहे रचनामूलक, दुसरे आहेत अर्थमूलक, बरोबर. रचनामूलक मध्ये आणि अर्थमूलक मध्ये आपल्याला त्या ठिकाणी फरक दिसून येतो. आता पुढचा 40. आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. या ठिकाणी तृतीया विभक्ती आहे. कोणती विभक्ती आहे रे? तृतीया. नपुसक लिंगी इकारांत नामांचे सामान्य रूप टिंब होते. नदी, नद्या, वही, वह्या. ती नदी, त्या नद्या, वही, वह्या. बी, बिया. स्त्री, स्त्रिया, बरोबर. आणि म्हणून नदी इकारांत आहे. अनेक वचनी रूप काय होईल रे? नद्या, 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 नदी, नद्या. बी, बिया. ओके. तू मला खूप मदत केलीस. या वाक्याचा प्रयोग ओळखा. मदत करणारा कोण रे? तो. केलेली काय आहे? मदत. ज्या वेळेस करता हा तू आणि तुम्ही असतो त्याला म्हटलं जातं कर्तृकर्म संकर प्रयोग. कर्तृकर्म संकर याचा अर्थ वाक्यामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या दोघांच्याही लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलते. सबब हे टिंब बोधक उभय अन्वय अव्यय आहे. परिणाम बोधक. तो आजारी होता, सबब क्लासला येऊ शकला नाही. इतक्यात अंधार झाला या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा. इतक्यात अंधार झाला याचे भावे प्रयोगामध्ये तुम्हाला रूपांतर करायचं आहे. ओके. काय उत्तर होईल रे? इतक्यात अंधार झाला. पाहून घ्या 44. पहा जरा, प्रयत्न करा. इतक्यात अंधार झाला, तुम्हाला काय वाटतं कोणतं उत्तर असावं? इतक्यात अंधार झाला. भावे प्रयोगामध्ये तुम्हाला माहिती आहे की क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी यकारांत असते. यकारांत.
स्तंभाजवळ सांजावले, सांजावले, उजाडले, मावळले, हळहळते, वळवळते, मळमळते. बरोबर. आणि म्हणून इथ्या या भागाचा जर विचार वगैरे केला तर याचा विचार करत असताना इतक्यात अंधारले, अंधारले, मारले, बडवले, सुनावले, मळमळते, हळहळते, वळवळते. ठीक आहे. आता काय आहे पहा प्रश्न. खालीलपैकी क्रिया विशेषण ओळखा. क्रिया विशेषण. चला रे, भरभर भरभर भरभर, झटपट पटापट, झटपट पटापट, लक्ष्मी घर के अंदर. बरोबर. मग आता इथं काय आहे रे, तर तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे की खालीलपैकी क्रिया विशेषण अव्यय ओळखा. तर क्रिया विशेषण याचा अर्थ आहे भरभर. वाक्यामध्ये क्रिया करणारा जो कोणी कर्ता आहे त्या कर्त्याची नेहमीची क्रिया, रीत, सवय दाखवली जाते. तो कोणतंही काम झटकन पटकन करतो. झटपट पटापट, भरभर, हळू, सावकाश. वाक्यामध्ये क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी अव्ययांना क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. ठीक आहे. मग कालवाचक, स्थलवाचक, रीतीवाचक. आता भरभर ही रीत झाली. काय झाली रे, रीत झाली. तो उभ्याने गटागटा पाणी पितो. राहतोय कसा, उभा. आणि पाणी कसा पितो रे, गटा गटा. लक्षात येतं ना. आणि म्हणून इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी भरभर हे काय आहे रे, क्रिया विशेषण अव्यय आहे. पुढे त्या बिचाराला हे उदाहरण कोणत्या विशेषणाचं आहे, बिचाऱ्याला, त्याला बिचाऱ्याला. आता त्याला बिचाऱ्याला हे उदाहरण कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे, तो पासून काय झालं रे, त्याला झालं. सर्वनामाचा वापर विशेषणासारखा होतो म्हणून त्या सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. बरोबर. मीच काय झालं, माझा, माझी, माझे, माझ्या. तोच, त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या. हाच, ह्याचा, ह्याची, ह्याचे, ह्याच्या. जोच, ज्याचा, ज्याची, ज्याचे, ज्याच्या. ओके. त्यानंतर आहे टिंबटिंब हे विशेषण विकारी नाही. टिंबटिंब हे विशेषण विकारी नाही. कडू, पांढरा, मोठा, तांबडा. आता काय म्हटलेलं आहे, हे विशेषण विकारी नाही. विकारी म्हणजे कसं रे, बदलणार. आणि अविकारी म्हणजे न बदलणार. आता आपल्याला पाहिजे टिंबटिंब विकारी नाही. पहा, विकारी नाही तर इथं आहे कडू. कडू. आता कारले कडू आहे. आता कारले कडू आहे म्हणजे हे विकारी नाही. याचा अर्थ लिंग वचन पुरुषानुसार त्याच्यामध्ये बदल पडत नाही. कोण काय करणार माझे, या 48वा प्रश्न आहे. सांगा, कोण काय करणार माझे, कोण काय करणार माझे असं म्हटल्यानंतर या ठिकाणी ती तुच्छता आहे. काय आहे रे, हे आश्चर्य आहे का, नाही. तर ही काय आहे, तुच्छता आहे. ध्यान संपल्यावर ते आमच्यात आले, बसले व चर्चेला सुरुवात झाली. ही वाक्यरचना कशाची आहे, केवळ वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, आज्ञार्थी आहे की यापैकी नाही. केवळ वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्य प्रकारामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतो त्याला केवळ वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, राम राजा झाला, सचिनने क्रिकेट सोडला. बरोबर. त्याच्यानंतर काय की सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या. हे केवळ वाक्य झालं. आणि इथं जर मी दुसरा शब्द वापरला भारत माझा देश आहे, केवळ वाक्य झालं. आज्ञार्थी. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश याचा जर बोध होत असेल तर त्या वाक्य प्रकाराला काय म्हटलं जातं रे, आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे हे आज्ञार्थी आहे का, नाही. मिश्र वाक्य जोडण्यासाठी जे, ते, जर, तर याचा वापर होतो. आणि मग हे कोणतं वाक्य आहे, 100% हे या ठिकाणी वाक्य आहे चौथं, यापैकी नाही. म्हणजे हे संयुक्त वाक्य आहे, कारण याने काय जोडलेलं आहे, व जोडलेलं आहे, यापैकी नाही. बसले व चर्चेला सुरुवात झाली. ठीक आहे. आता पुढे काय आहे, 50वा प्रश्न काय आहे पहा. 50वा प्रश्न काय सांगतो ते, बहुतेक परिचारिका
परिचारिका म्हणजे सेवा शुश्रूषा करणाऱ्या. बहुतेक परिचारिका, इथं काय म्हटलेलं आहे पहा, बहुतेक परिचारिका प्रामाणिक असतात. मग हे आकर्मक कर्तरी आहे, आकर्मक भावे आहे, आकर्मक कर्तरी आहे की कर्मणी आहे? चला सांगा. असणाऱ्या कोण रे? परिचारिका. आणि असलेला देखील कोण आहे रे? परिचारिकाच आहे. ओके. मग आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, परिचारिका म्हटल्यानंतर मग मित्रांनो हे असणाऱ्या, प्रामाणिक असणाऱ्या परिचारिका आणि असलेल्या देखील परिचारिका. इथं कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच लय पावते. कर्त्यापासून निघालेली क्रिया. काय इथं लिहिलंय? नीट पहा मी काय लिहित होते. इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की कर्त्यापासून निघालेली क्रिया, कर्त्याशीच लय पावते. कर्त्याशीच लय पावते, संपुष्टात येते. तेथे काय असतं रे? आकर्मक कर्तरी. आकर्मक कर्तरी असतो. तो कोणता असतो? आकर्मक कर्तरी. काय आहे रे? आकर्मक कर्तरी. म्हणजे याचं उत्तर हे बरोबर आहे आणि ही बाकीची उत्तरं कशी आहे रे? चुकीची आहेत. मग मित्रांनो इथं जर बारकाईने तुम्ही विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं आपण काय केलेलं आहे? 50 प्रश्न अभ्यासलेले आहेत. किती प्रश्न अभ्यासले रे? 50. 50व्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? आकर्मक. आणि ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चुकीची आहेत. चला तर त्यानंतर मित्रांनो जसं यापूर्वी आपण 1 ते 25 प्रश्नांचा विचार केला, आज आपण 26 ते 50 प्रश्नांचा विचार केलेला आहे. म्हणजे 25 प्रश्न पाहिले. चला तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. पुन्हा भेटूया राहिलेले प्रश्न घेऊन पुढील भागामध्ये. मग प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हेच का, तेच का, असंच का? अकॅडमीचे क्रमांक तुमच्याकडे आहे. कोणताही प्रश्न कधीही, केव्हाही, कोठेही तुम्ही मला विचारू शकता. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये नवीन प्रश्न घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स, टेक केअर, थँक्यू. अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. तुमच्याकडे जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, हरहुन्नरीपणा, कष्ट घेण्याची तयारी जर असेल तर 100% येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला खाकी वर्दी मिळेल. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यासाशिवाय पर्याय नाही. अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच ही जी काही त्रिसूत्री आहे ती त्रिसूत्री तुम्हाला परफेक्ट लक्षात घेणं गरजेचं आहे.